शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय। हे तद्वत घडलं ते काय? आमच्या पितृदेवतेच्या मुखातून निघालेले शब्द की बा सुरेश, यशकीची प्राप्ती करायची असेल तर स्वतः प्रयत्न करायला हवेत। म्हणून आज देवतांच्या मांडीला बसण्याचं भाग्य आज मला मिळालंय। खरंच पितृदेवतेच्या मुखातून निघालेले शब्द आणि त्याच शब्दांचा विचार करत असतेवेळी आम्ही सत्याचा मार्ग आचरणात आणला। तो कोणता असेल तर काशीच्या पुण्यमय भूमीत आम्ही सत्याची सांगता केली। एवढंच नव्हे तर नव्याने आमच्यातून परिपूर्ण झाले। आता राहिला तो एक तोच म्हणजे सोमया यज्ञ। तोच पूर्ण करत असतेवेळी देवतांनी घेतलेली आमची कसोटी आणि त्याच कसोटीत आम्ही परिपूर्ण उत्तीर्ण झालो। तो सोमयागासारखा महायज्ञ आमच्यातून परिपूर्ण झाला। तद्वत घडलं ते काय? सर्व देवतांनी मला स्वर्गलोकी आणलं। एवढंच नव्हे तर हेच अमरावतीचं गणगंज राजवैभव आज आमच्या स्वाधीन करण्यात आलं। राज्य मुकुट खर्चित करून आज देवतांचा अधिपती म्हणून या विश्वाच्या ठिकाणी वावरण्यासाठी तत्पर झालो। सर्व देवता आमच्या आधी वावरत आहेत। आमच्या आज्ञेचं उल्लंघन केव्हाही त्यांच्यातून घडत नाही। हे कशामुळे असेल तर तुम्हा सर्व देवतांमुळे। हे देवतांचं राज्य आम्हाला ठेवण्यासाठी द्या मंगलमेतेचा आशीर्वाद, मंगलमेतेचा आशीर्वाद, मंगलमेतेचा आशीर्वाद। देवता दशावतार नाट्यप्रेमी आमचे मित्र आणि माझ्या पप्पू वाडीकर ग्रुपचे सदस्य आणि माझ्याकडेचा गौरव करण्यासाठी बहुमूल्य लाखमाचं पाठवले
त्या नाट्यप्रेमीचे आभार म्हणून तमाम प्रेक्षकांचे आभार म्हणून माझ्या चिन्हवंतर गोळे देशावर नाट्यमंडळाच्या वतीनं आनंदाने स्वीकारतो. कोण नारद भामुनी आपण दुग्ध शर्करा म्हणावा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. सदैव कल्याणे सर्वेच्या पूर्ण होतील असा मंगल आशीर्वाद. अतिथी देवो भव. अतिथीचं आग्रहातीचं स्वागत करणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य होय. या म्हणतोय या अतिथी असल्यावर आपण विराज मानवा. वेळ नाही आज आमच्याजवळ वेळ नाही याच्या मुळाची कारण आणि सहज या विषयात रोमांची करत असताना आज मृत्यूलोकात माझी पावले जात होती. क्षणार्धात म्हटलं माझा लाडका शिष्य म्हणजे देवेंद्र स्वर्ग वृत्ताने पाहतात या त्रिखंडात आपली भ्रमंते आणि सहज पावले ओढली गेली ती अमरावती पर्यंत. सांगा म्हणतोय काणे कशासाठी यालाही कारण अरे इथवर आलं याच्या मुळाची कारण अरे साऱ्या देव देवता मृत्यूलोकाच्या ठाई चालल्यात. तेव्हा माझा शिष्य गेला की नाही हे पाहण्यासाठी इथवर आलो. नाही म्हणतात होतं सर्व देव देवता मृत्यूलोकाच्या ठिकाणी जाण्यासाठी तत्पर आहे आणि तुम्ही या ठिकाणी आलात. हा तुमचा शिष्य त्या मृत्यूलोकाच्या ठिकाणी जातोय की नाही हे यालाही कारण अरे मृत्यूलोकाच्या ठाई काशीसारखे पुण्यमय क्षेत्र त्या क्षेत्रात राजा त्रिलोचन यानं त्रिचंडी याग आरंभलाय. नाही म्हणालात काशीनाथच राजा त्रिलोचन यानं मृत्यूलोकाच्या ठिकाणी त्रिचंडी याग आरंभलाय. खरंच त्या राजकर्त्याला मी धन्यवाद देतोय. आशीर्वाद देतोय मी त्याला. अरे धन्यवाद देतोय. साऱ्या देव देवता मृत्यूलोकाच्या ठाई चाललेत कारण त्याचा आग्रह असल्या कारणानं त्यानं त्रिचंडी याग आरंभलाय म्हणून. मग मला सांग असं असताना देवतांचा अधिपती तुला कोणी काही सांगितलं नाही म्हणजे तो राजकर्ता सर्व देवदेवतांना निमंत्रण देण्यासाठी तत्पर झाला आणि त्यांना निमंत्रण दिलं नाही म्हणजे तुला कोणी काही सांगितलं नाही. मुळीच नाही आलं माझ्या लक्षात. हाय. शतयज्ञाची सांगता केली. हा. हा म्हणतो 100 यज्ञ पूर्ण केले. या अमरावतीचा अधिपती तू झाला. हो पण ऐक ज्या माझ्या शिष्याला एक मरत मानव निमंत्रण देऊ शकत नाही अशा माझ्या शिष्याचा तुमच्या मार्गानुसार हा अमराई चालण्यासाठी तत्पर झाला. एवढंच नव्हे तर आज देवतांच्या मांडीला बसण्याचं वाक्य आज मला मिळालं. आज देवतांचा अधिपती म्हणून या स्वर्गाची वाढवण्यासाठी मी तत्पर होतोय. एक सर्वसामान्य राजकर्ता त्या राजकर्त्याला या अमरेशाची योग्यता कळली नाही याच्यासाठी पहा हा तुमचा शिष्य काय करतात ते पहा. त्याने तो तिच्याला घालवलाय. तो त्याचा केवळ कोण उद्या लक्षात ठेवा. याच्यासाठी माझ्या हातात त्याला मूर्तिमंत स्वरूप देऊ इथं बोलवतोय. देवेंद्र महाराजांच्या चरणापर्यंत प्रथम देवेंद्र महाराजाला शुभन मंगल करायचा शिव ठेवाचा. ओ देवेंद्र महाराज आपल्या हाती असताना मात्र ते पवित्र आणि पवित्रकर्मी लोक तुम्हाला हा मंत्र नमस्कार करतो आहे. आशीर्वाद देतोय. निर्माण झाला माझ्या हक्काचा बोलवलाय. सांगा काय झालंय सांगा. जेणेकरून या वज्राला नामकरण करायचं तुम्ही. याच्यासाठी आई तर तुझ्या देवतेचा जर कोणी अपमान केला काय त्याला तुझं वाट कुठे तुझे नेत्र नाकावर मारेल.
तुला विचारतो तरी कोण? म्हणजे कोण? तुला विचारतो कोण? इंद्र महाराजांच्या अंती असताना हा वज्र अशा मोठा सर्पाच्या राज दरबारापर्यंत सांगूच नकोस म्हणजे त्याच्या हाती असतो म्हणून. हा? पण हे मी कोण? देवतातील एक घटक, याची गुरु देवता, आणि मी याचा अपमान केला असता मी कशाला राहिलो असतो? असं अर्धवट कसं आहे तू? अपमान तुम्ही केला नाही. नाराज महामुने अपमाने शब्द ऐकतात. माझा हस्त तुमच्या जवळ गेला, याची तळपळ त्या गुप्तगडावर भेसावू लागली. हा, हा, हे म्हणता अयोग्य आहे. हा काय अपमान हे शब्द ऐकतात. होय, हा काय कशी मस्त काही करू शकत नाही. यालाही कळलं नाही. हा. म्हणजे ज्या ज्या वेळी मूर्त स्वरूपात येतो हा. त्याचे पराक्रम तू पाहिजे हो. होते. आता मूर्त स्वरूपात आलाय. म्हणजे काय? बाळाच्या नकापासून डोकीच्या ब्रह्मोडोंगापर्यंत निरीक्षण कर. नारद बाबा. हा कसा दिसतो? कसा? हा कसा दिसतो? कसा? अरे हा म्हातारा झाला. कर्णाने जागा सोडली. तुला ऐकू कमी येतो. बोलण्याचा अर्थ म्हातारा म्हणजे तो म्हातारा नव्हे. या अवकाशाच्या ठिकाणी असतो तो महान असा तारा. महान तारा. मग सांगा अपमान कोणी केला? बरोबर. व्यक्तीचं नाव सुचवा. जर माझा कोणी जर अपमान केला असेल तर राजा त्रिलोचन काशी नगरीचा राजकर्ता राजा त्रिलोचन मृत्यूलोकाच्या ठिकाणी त्याचं वास्तव्य. मृत्यूलोकाच्या ठिकाणी वास्तव्य. हो. काय केलं राजा त्रिलोचनानं? त्या राजानं काय केलं असेल? काशीच्या पुनर्भूमीत आता त्रिचंड्या गरमलाय आणि तो त्याचा यश केव्हा पूर्ण होता का मला लक्षात ठेव. आणि कशासाठी? एकाच गोष्टीसाठी त्या यागाचं निमंत्रण त्या राजकर्त्याला सर्व देवदेवतांना दिलाय. निमंत्रण दिलं नाही ते फक्त तुझ्या त्या देवतेला. हा म्हणजे आज झालेला अपमान पण त्या अपमानामध्ये आज त्या मूर्त सर्वांस या तुमच्या राज दरबारपर्यंत या वज्राला आमंत्रण केलंय. राजकर्ता राजा त्रिलोचन त्रिचंडी याग सुरुवात करतोय. त्या त्रिचंडी यागाचा विरोध करण्यासाठी वज्र निघाला. एवढं नव्हे तर त्या यागाला कोण जर जात असेल तर त्याचा मार्ग अडवायचा. अदाप्य मार्ग अडवणार आहे. तो त्रिचंडी याग पूर्ण होऊ देणार नाही आणि न जाणे नकारे. महाराज हा त्रिचंडी याग म्हणजे सामान्य याग नव्हे. आजच्या वज्राला मूर्त सर्पात तुम्ही पाठवत आहे. वज्राच्या पराक्रमाची स्वभावाची कल्पना तुम्हाला ठाऊकच आहे. एकदा हातातून सुटलं ते सुटलं. एवढं बोलण्यापेक्षा कर्तव्य दाखव. पण तेच कर्तव्य जर का तुम्हाला पाहिजे असेल आक्रमण राजकर्ता राजा निघालाय. क्षणाचा विलंब न करून त्रिचंडी यागाला काय? त्रिचंडी यागाला निघालाय. काय वाटलं? त्याच्यावर तुझा आत्मविश्वास आहे. पहा अरे जाते बोलत काय कसं काय? वादळ निर्माण केलं. वादळ निर्माण केलं. हो. अरे या आणि वादळात- याच वादळात हा. सर्व पाया कसं हलवून टाकलंय. हो. याच्यासाठी आत्मविश्वास मला पूर्ण लक्षात ठेवा. चिंता करू नको. पण हा गेलाय काय करतो? काय करतो? हे पाहण्यासाठी अदृश्य रूपाने निघाला आवडेल. या आशीर्वाद. आमचा आशीर्वाद. देवेंद्र म्हणे वादळ निर्माण केलंय. अरे वेड्या, वादळ तू निर्माण केलं नाही, वादळ मी निर्माण केलं. पण हे शांत कसं करावं हे मी जाणतोय. पण हा गेलाय खरा, काय करतोय बाळासाठी नारळ देतोय. काशी नगरीचा राजकर्ता राजा त्रिलोचन त्रिचंडी यागाला सुरुवात करतोय. पण तो त्रिचंडी याग कदापि होऊ देणार नाही. राज्याची देवता एवढी येऊ दे. तिथं एका व्यक्तीला प्रवेश करू देणार नाही. असा आश्चर्य. कमाल के चमत्कार. सर्वनाश करवितात. काशी चढायला मार्गाला मार्गक्रमण करतोय. माझ्या मार्गात होय. माझं नाव वज्र उग्रास उग्रास काय
काशीत जायचंय मार्ग मोकळा होऊ दे. काशीत एका व्यक्तीला प्रवेश करू देणार नाही हा वज्र. हा तुझा हट्ट होतो. हा माझा ठाम आहे. हटाने ग्रही मारू नकोस. काय करायला आणि पाहिजे? जर हटाने ग्रही मारला तर या उग्रास्त्राला माझ्या मार्गाचं या वज्राला बाजूला धन्यवाद देतोय मी तुला कशाबद्दल? तुझ्या पराक्रमाबद्दल. अरे वा, पण एक गोष्ट मला जाणून घ्यायची आहे. असे कोण? हे वज्र मला सांग, या काशीत जाणाऱ्या मार्गावर तू ठाम उभा आहेस? होय, कुणालाही प्रवेश देणार नाही. कुणालाही प्रवेश करू देणार नाही. याच्या मागचं कारण काय? याच्या मुळाशी कारण एक कोणतं? राजकर्ता राजा तिरोचन हा, यावेळी त्रिचंडीला सुरुवात करतो आहे. साऱ्या देवताला निमंत्रण दिलं आहे. अमरेश महाराजाला निमंत्रण दिलं नाही. पण परत झालेला अपमान, तो अपमान मला दूर बस. मग मला जो काशीत प्रवेश करायचंय याचं कारण काय माहित आहे? असं कोणतं? राजा त्रिलोचन यादव या त्रिचंडी यज्ञाचा जो आरंभ केलाय तो वशिष्ठाच्या मार्गदर्शक. आणि त्या वशिष्ठाला मला अद्दल घडवायचे. एकंदर विचार केला, आम्हा दोघांचं कार्य एकच. या वस्त्राने काय केलं आणि पाहिजे? हे कार्य जर पूर्ण व्हायला हवं असेल आपण मित्रत्वाचं नातं जोडायला हवं. काय? माझी इच्छा आहे तुझ्या समवेत मित्र प्रेमाचं नातं निर्माण या करूया. वस्त्राने आतापर्यंत कुणाचा मित्राचा हात दिला नाही. आणि त्या कर्तव्याकरिता मित्राचा हात हवा असेल. आज सत्य आहे. तुमचं कार्य आहे आणि माझं कार्य आहे. इच्छा सांगू. प्रेम कर. मित्र प्रेमाचं. आज या क्षणी आम्ही दोघे एकमेकाचे विलंब पण नका. आता स्वतः बसून चालला नाही. लवकरात लवकर आपल्याला काशीत यागाला सुरुवात करायची आहे. आणि म्हणून राजा गणेश पूजेला सुरुवात झालेली आहे.
ज्या धनानं तुमची अवस्था केली ती व्यक्ती ही होय, हे जातोय. इथे येण्याचं कारण एकच हे जे काही चाललंय हे बंद व्हायला हवं. दानवेश्वर साम्राज्य माझं आहे. जाणतो मी. मी काही करावं हा निर्णय माझा आहे. तरी सुद्धा मी अतिक्रमण केलं. अर्थात हे यज्ञ यागादी कार्य या जडापासून बंद व्हायला हवं. दानवेश्वर कुठलंही शुभ कार्य असू दे किंवा कुठलीही जबाबदारी जो पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो ना त्याच्यात तेवढी धमक असते ती पूर्ण करण्याची. आणि या शुभ कार्यात विविध रूपात तुझं आगमन झालं काय असेल. करशील माझा? आणि ज्या ब्राह्मणाला तू शळलायस त्या ब्राह्मणाचा रक्षण करता क्षत्रिय आहे. आणि ते जर कर्तव्य पूर्ण करण्यासाठी जरा उन्माद दानव झाला असेल तर अशी विघ्न येतच असतात. त्याची भीती नाही. तुमचं मार्गदर्शन तुमचे आशीर्वाद हा आणि हे शुभ कार्य आहे. ते शुभ कार्य पूर्ण होणं कर्म प्राप्त आहे. बरोबर. तेव्हा सुरुवात उपस्थित असणारे सर्व आपल्या आगमनानं पळाले. पण या काशीत नेतृत्व ज्यानं घेतलंय तो राजा त्रिलोचन खंबीर उभय. राजा त्रिलोचन कोण आहेस तू? या काशी नगरीत पहा तिकडा तिकडे हवा करा नाचवणारा हा वज्र आहे. वज्र या यज्ञ मंडपात येण्याचं कारण आणि कुणाच्या याचं आज्ञेनं कारण याचं कारणीभूत तू आहे. मी हो इथं आलो. बघा, प्रचंड सुरुवात करतोय. खरा देवताला तू निमंत्रण दिलंय पण सम्राट महाराजाला निमंत्रण मिळालं नाही. तो झालेला अपमानापोटी मला यावं लागलं. हे वज्र ज्या देवतेचं नाव तू घेतोयस त्या देवतेला निमंत्रण दिलं नाही. होय हा अपमान समजून तुझं आगमन इथं झालंय. अपमान कुठला फक्त देवताचा कधीच करत नाही. आणि या शुभ कार्यात तर अपमान झाला नाहीये. अपमान तू करतोयस त्याचा. कसं काय हे शुभ कार्य आहे. यज्ञ मंडपात ज्यावेळी यज्ञाला आहुती दिली जाते त्यावेळी ब्राह्मणाच्या मुखातून मंत्र बाहेर पडले जातात आणि त्यावेळी देवतांना बोलावलं जातं. ही अजून वेळ झाली नाही आणि देवतेला बोलावलं नाही. हे कशावरून? पण यज्ञ तू आरंभल्या अगोदरच ही सुरुवात करायच्या अगोदर यज्ञाचा विध्वंस मला करायचा होता. कारण देवेंद्र महाराजांची आज्ञा मला मान्य करावी. ज्या देवतेनं तुला आज्ञा केली ज्या देवतेनं यात काशीत यज्ञ करून ते पद मिळवलं गेलं. यज्ञाचा विध्वंस करणं म्हणजे पापाचरण आहे. देवता या पुण्यवंत असताना पापाचरण कधी करू शकतात का? पण मला आज्ञा मान्य करावी लागली. आज्ञानुसार मला इथं यावं लागलं. आज्ञा खुशाल मान्य करावी पण त्याच्यात ही नाही की नाही नाही याचा विचार करावा. मग त्या अधर्माकडे जर तुम्ही देवता वळला असाल काय करा तर इतर देवतेचं तत्व मी ओळखतोय
आणि त्या दैवतेचं तत्व राखण्यासाठी एक देवता जर चुकत असेल तर या दैवतेला शासन नाशासाठी उगारलेलं शस्त्र का थांबवलंस? अरे चित्ताच्या दानवाला तू जोड दिली आहेस. तिथे तर मला कळलंय की आज तुमचे विचार काय आहे. दानवेश्वर या यज्ञ मंडपात विघ्न तुम्ही निर्माण केलात. मी मान्य करतोय माझा यज्ञ नाही पूर्ण होऊ शकत, पण मनानं ज्या देवाला हळवतोय तो माझा देव आमचा पाठीराख आहे. तो माझा परमेश्वर नक्कीच याच्यातून यशस्वी केल्याविना राहणार नाहीये. यशस्वी तुला करणार आहे. अशा प्रकारे कपटानं जरी मला पराभूत केला माझ्या देहावर अधिकार गाजू शकतात, पण माझ्या मनावर तुम्ही अधिकार कधी पण स्वतंत्र नाही गाजू शकत. काय ते 8 दिवसापर्यंत या देवतांची भक्ती तू करत आलास, त्यानुसार ही तुझी धर्मपत्नी त्या देवतांची भक्ती करते. साहजिक आहे. मग उग्रा तू यावेळी काय करणार याची जाणून करून देतोय. तुझ्या डोळ्यात देखत या तुझ्या पत्नीला घेऊन जाईल. नाही दानवेश्वर. यासाठी हा वज्र काय करणार आहे? राजा नाही. अरे आता प्रजाजनाला न्याय देत होतोय. हवा ते इच्छा तुला लाख प्रजाजनांची पुरवणार आहे. म्हणूनच आज राजा आज रंग्य भिकाऱ्यात मी बनवणार आहे. काय करणार आहे? काय करणार आहे? अरे तुझ्या जीवन असा प्रसंग निर्माण करणार आहे जेणेकरून या सर्व प्रजाजनाला
तू दोन नेत्रांना पावतात ते तुझे दोन डोळे तुझे दोन डोळे तुझे दोन डोळे मला आधार देणार आहे मात्र एकसारखा काळा
क्षणभर तुमचं आणि माझं भांडण झालं. कैलासवर सुद्धा मी त्याग केला. तुम्ही माझं नातं तोडलं, मी तुमचं नातं तोडलं. आणि या एकांतवासात मी वावरते खरी, पण मी माझं कर्तव्य विसरणार नाही. बोलण्याने नाती कधी तुटत नसतात. अहो, तुमचं माझं नातं हे चिरकाळ अबाधित आहे. आणि म्हणून या एकांतवासात सुद्धा तुमची मी एकनिष्ठतेने भक्ती करते. जिथं असाल तिथं दृश्य रूपानं मला आशीर्वाद द्या. एकच मान. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. ओम विश्वेश्वर रूपाच विश्वर रूप सदाशिव करुणाकर शंकर हरे शंभो महादेव श्याम वरवल्लभ ओम नमः शिवाय, 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 नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, बोल रे बाबा तू. इथं मी माझ्या सौभाग्य देवतेची एकनिष्ठेने भक्ती करत असताना माझ्या भक्तीत खंड पाडण्याचं कारण भक्ती बंद पाडायचे. आणि काय म्हणाले? सौभाग्य देवतेची भक्ती. हो. कोण ग तू? काय नाव तुझं? देवादेव शंभू महादेव हा? यांची धर्मपत्नी गिरिजा तुझ्या समोर उभी आहे. कैलासीच्या देवाची पत्नी गिरिजा. तू हे एवढं सारं बोलत असताना हा. मी बारकाईनं तुझं निरीक्षण केलं. नाट्यरसिक हो, आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ प्रमोद सकाराम कदम यांच्याकडून आमच्या सर्व कलाकारांच्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. आई वडिलांच्या स्मरणार्थ प्रमोद सकाराम कदम यांनी दिलेल्या पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार करून प्रमोद सकाराम कदम यांचे मनपूर्वक आभार मानून त्यांच्या आई वडिलांच्या आत्म्यास चिरशांती लाभावची परमेश्वर प्रार्थना करते. हे तुझं सौंदर्य पाहिलं, हा. अंतरी बुरं पडली तुझ्या सौंदर्याची. आणि मला असं वाटू लागलं की अशी सौंदर्यवान स्त्री सदैव माझ्या सहवासात असावे. तेव्हा माझ्या इच्छेकडे वेळ न लावता चल ये माझ्या समोर ये. मला तू ओळखलं नाही. विश्वाची आणि विश्वमाता म्हणतात मला. उगाच माझ्या वाटेला येशील तर म्हणून मोकळा होतो. अगं चिता तू मला आवडलेस, तिथं मी माघारी तर जाणारच नाही. तुझी प्राप्ती करीन तेव्हाच जाईल. उग्रासू, विश्वाची जननी आहे मी. असेल का? आणि जी विश्वाचं रक्षण करू शकते ती क्षणभर स्वतःचं रक्षण करू शकते. या उग्रा सुरा समोर काय रक्षण करणार आहेस तो? माने मला तर करणार उग्रा सांगून ते ऐकणार नसती. आजचा दिवस तुझ्या गुणाची शेवटचा दिवस
प्रकार काय प्रकार काय तुम्हाला काय वाटलं म्हणजे मी तुमच्यावर आता रागावले होते अहो रागवल्याचं नाटक करत होते म्हणजे एकंदर एवढं कळलं हे सारं नाटक होतं हो म्हणजे हा आणि नाटक कशासाठी हो ग तुमच्यासाठी माझ्यासाठी हो पण का तुम्हाला माहिती इथं जी मी भक्ती करत बसले होते हा ती तुमचीच करत बसले होते माझी हो याला कारण काय काय तर हल्लीच माझं आणि भोलेनाथांचं भांडण झालंय बरं झालं तर त्यांनी माझं नातं तोडलं मी त्यांचं नातं तोडलं अगदी उत्तम त्यांनी सांगितलं तुझी मला गरज नाही मी सांगितलं तुमची मला गरज नाही हवा कशाला आता मला सांगा जो नवरा आपल्या बायकोची इच्छा पूर्ण करत नाही हा. तो संसारात काय दिवे लावणार नसलेला बघ. सोडून दिलं आता घाबरू नको काय मी आहे. मला तू आवडली आणि एकंदर या तुझ्या बोलण्यावरून मी तुला आवडलेलं आहे. विचारताय काय तेव्हा आपण आता सुंदरी काय करूया लवकरात लवकर माझ्या हातांचा पूर्ण करीत जाऊया लग्न करूया हे नको. लग्न करूया हा. पण खरोखरच तुम्हाला पाहावंच वाटतं ज्यावेळी मी तुम्हाला प्रथम पाहिलं उग्रासूर एका बाजूला मी तुमच्याशी शस्त्र मिळवत होते हो. पण एका बाजूला मी टकमक 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 तुमच्याकडे पाहत होते त्याचं ज्यावेळी मी प्रथम तुम्हाला पाहिलं ना त्यावेळी मला दिसलं हो काय मला दिसलं गोपट काय तुमचं सारच कसं मोठं मोठं काय मोठं काय काय तुमचं नाव मोठं तुमचे पराक्रम मोठे आहे त्याचमुळे ख्याती कीर्ती मोठी आणखी तुमचं काय काय मोठं असू दे, असू दे, असू दे. आणि म्हणूनच मी माझ्या मनात ठरविलं काय? जीवनाचा जोडीदार असावा तर तो तुमच्यासारखा त्याप्रमाणे हो ठरलं. करला लग्न करायचं तुमच्याशिवाय आणखी मी माझ्या जीवनात आणखी कोणाची विचारच करणार नाही करायचंच नाही हम्म. आता फक्त तो मी इथं बसा नवस पूर्ण करायचंय मला आणि नवाज कुठचा इथं जी मी भक्ती करत बसले होते ना हा. की देवाजवळ एक सारखं मागणं मागवत होते काय म्हणू की देवा माझ्या जीवनाचा जोडीदार ज्या दिवशी मला मिळेल हा. त्याच दिवशी तुला मी नवस फेडेल नवसच आहे ना हो आपण असं करूया काय अगोदर लग्न करूया नंतर नवस पूर्ण करूया हो हा तसा नवस नाही मग लग्न होण्या अगोदर तो नवस फेडायचा असतो लग्न तुझा आगळा वेगळा नवस तुला कळत कसं नाही काय अहो दुसरा नवरा करायचा असला की असेच नवस करावे लागतात असं बरं बाई हरकत नाही मान्य मला पण त्याला अटी शर्ती आहे. लवकर जरा नवस अटी शर्ती आहे पट्टी आहे डोळे असून पाहायचं नाही बापरे कान असून ऐकायचं काय नाही म्हणते तोंड असून बोलायचं नाही एवढं सारं मी करायला हवं हो मान्य तुझ्यासाठी इथं बसेल डोळे असून पाहणार नाही तोंड असून बोलणार नाही. कान असून ऐकणार नाही पण जरा लवकर 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 व्रत पूर्ण झालं की मी तुम्हाला हात देणार उग्रासूर छोटा ना कडे काही का असेना भोलेनाथांनी सोडलं म्हणून काय झालं आपल्याला कोणीतरी जीवनाचा जोडीदार आपल्या जीवनात हवा आणि तो हात मला मिळालाय आता मी लग्न करणार आहे पुनश्च मी माझा संसार उभा करणार आहे जीवनाचा जोडीदार एक कर्तबगार उग्रासूर आहे अरे वा 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 माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या ओठावर ही मिशी जणू आकड्याप्रमाणे शोभून जाते. वा वा ओठावरती मिशीचा आकडा बडगा तुमची छाती हो
देवा हो, मला क्षमा करा. या संकटातून मुक्त होण्यासाठी आणखी माझ्याजवळ काही मार्ग नव्हता, म्हणूनच मला एक क्षणभर मला नाट्य निर्माण करावं लागलंय. मला क्षमा करा. माझ्या सोन्या, हे माझ्या छकुल्या गेली कुठं? हे जरा असं इकडे. हा हे? हा
तू पाहिलं कोणाला? तिला कोणती? ईशा. कोणती? माझी होणारी बायको. माझी होणारी बायको. माझी माझी तुझी तुझी आपल्या कर्माने म्हणणार आई. तुझी आई. माझी 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 आई. तुला कशाला हवी? मला लग्न करायचंय तिच्या. महादेवांचं का हा लग्न तिच्या समोर? पाहिलं सापडले कोण? गिरिंगाव. आई. तुला दिसलं? आईला मी पाहिलं. कुठे पाहायचं तुला? लवकर सांग. इकडे पहा. हे पाहिलं? हो हे पाहिलं. हवी आहे इकडे म्हणजे इकडे नव्हे. या बोटा जो पहा. हे बोट जिकडे तिकडे जाईल तिकडे पाहत राहा. जरा लवकर. इकडे पहा. इकडे पहा. ती पहा. भली मोठी गुहा. आई आई आई. चार दिवसावर केलं. हे बघ शिल्लक ठेवणार नाही. इकडे मार इकडे मार इकडे मारू नको. त्याला कारण इकडे पहा. या मार्गाने गेली. या मार्गाने गेली. या मार्गाने